गाइस हा काल बोलला होता की बिर्याणीची पार्टी माझ्याकडून उद्या. हे देखो काय पळून गेला रोज. अरे रोज टाकतोय घरामध्ये, रोज व्हिडिओ टाकतोय, रोज हे करतोय. म्हणजे मी थांबणार नाही, म्हणजे थोडंसं मला असं डिमोटिवेट झाल्यासारखं वाटतं. म्हणजे असं नाही की काही वाईट केलं कोणाचं वगैरे, काय असं काय आय डोंट नो माझ्यासोबत असं काय झालं वगैरे. काय पनीर मसाला आहे का पनीर, काय तुफानी पनीर काय आहे नक्की? फक्त पनीर. हे गाईज गुड मॉर्निंग आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग. सकाळचे 9:30 वाजले. जस्ट आत्ता साईडवरती आलो. थोडासा उशीर झालाय कारण मला माझी टू व्हीलर जी आहे ती चेंज करायची होती. आता भरपूर उशीर झालाय. मी आज जास्त ब्लॉग शूट करणार नाही कारण कामाचा खूप लोड आहे. त्या साईडला त्यांनी ते चॅनल वगैरे पॅक केलेत आणि म्हणजे कॉन्क्रीट चालू करायचंय. माझं गौरवने आय थिंक क्लिनिंग वगैरे सगळं केलं होतं. मी पटापट काम चालू करतो. मध्ये भरपूर गप्पा मारायच्या आपल्याला, पण आता मला गडबड आहे खूप, म्हणजे घाई आहे. सो जरा कामाकडे लक्ष देतो. गाईज दुपारचे 1 वाजलेत. लंच ब्रेक झालाय आणि आजचा दिवस एवढा फास्ट चालला ना की काही लक्षातच येत नाही. म्हणजे कसं काय एवढा पटापट वेळ चाललाय आम्हालाच कळत नाही. पहिले एवढं असं लवकर 2-3 दिवस झाले ना, तेवढं असं लवकर फास्ट वेळ जात नव्हता. आता एवढं फास्ट जायला लागलं ना काय समजत पण नाही. इकडं JCB चालू आहे, तिकडे त्याचा ॲजॅक्स चालू आहे आणि मी मस्तपैकी पाय वरती करून नितीन आला. तुझी मजा आहे नाही का नितीन? को ऐसा गोल घुमाव घ्या. ए नितीन इकडे. गौरव व्हायला तर गौरवला तर काही कामच नाही आज. गौरव मस्तपैकी नाही का निवांत बसला सकाळ. गौरव आलो ना, चला. गौरव सकाळपासून फक्त माझ्यासोबत बसतोय आणि तिकडे एका ठिकाणी एक मस्तपैकी ब्लँकेट वगैरे टाकले, तिथं जाऊन झोपतोय. एवढंच काम चालू. आता लंच ब्रेकमध्ये आहे ना, बरं सकाळी नाश्त्याला डबा आणला होता गौरव शेटनी, सगळा फस्त करून टाकले. आता जेवायचं काहीतरी नियोजन लागणार. गौरव तुम्हाला बिर्याणी खावं. कालचा विषय राहिलाय का नाही आपण? कालचा विषय राहिला. गाइस हा काल बोलला होता की बिर्याणीची पार्टी माझ्याकडून उद्या. हे देखो काय पळून गेला. जाऊ दे, चला लंच ब्रेक झालाय. सो जेवण वगैरे करतो आणि मला परत ह्यावाल्या लेवल फायनल करायच्यात. म्हणजे ह्या फायनलच ऑलमोस्ट. जरा चेक वगैरे करायचे, थोडे मायनर चेंजेस असतील ते करायचे मला. गाइस दुपारचे 2 वाजलेत आणि आत्ता जस्ट साईडवरती आलोय. ॲक्च्युली जेवायला थोडंसं बाहेर गेलो होतो. म्हणजे हे जे उमेश सर आहेत ते बोलले की काहीतरी बाहेर खाऊ देऊ, कारण त्यांनी पण डबा आणला नव्हता. हे देखो अभी मैं आपको एक चीज़ दिखाता हूँ. दिसतंय का नाही काय माहिती. अरे काय झोपलाय असं काय करतो मला काय कळत नाही कधी. त्याचा रोलर आहे तिथं तसंच उभं आहे. आता मला हे लेवल करायचं आहे, ज्याला की अराऊंड 1 तास लागणार आहे. त्या साईडला त्या दुसरा JCB ऑपरेटरने ऑलरेडी सगळं लेवल करून टाकले. मला एवढा कंटाळा आला आहे ना, म्हणजे जेवायला आम्ही अख्खा मसूर घेतलं, त्याच्यानंतर एक शेवभाजी घेतली होती आणि राईसने मला एवढी झोप येते ना, मला काही समजतच नाही आता काय करू काय नाही. एवढा आळस यायला लागला. पोट असं एकदम फुगलं आहे माझं. त्या साईडला ते चॅनल वगैरे लावलेत ना, तिकडं मला थोडा वेळ बोलवलं आहे. तिकडं पण काय करायचं माहीत नाही. तो दुसरा JCB वाल्याचं पण काम चालू झाल्यावर काय बघ, त्याचं पण काम चालू झालं आहे. आणि हा मिस्त्री आहे, सकाळपासून 3 वेळा आला आहे. याला काहीतरी छोटे मोठे कामं असते ना, हा माझ्याकडे येतो. जाऊ द्या, कंटाळा आला पण मी माझं काम चालू करतो जरा, कारण आज काही करून आम्हाला ऑलमोस्ट हे तरी एवढा एरिया जो आहे ना, म्हणजे जिथून एंट्री होतं साईडवरती, तेव्हा आम्हाला प्रॉपर लेवल करून द्यायचं आहे. काय बोलली, काय म्हणत होते आता? यूट्यूबसाठी शूट नाही केलं गाईज. यूट्यूबसाठी शूट करायला माझी इच्छाच होत नाही. मला काय झालं काय माहीत नाही, सकाळपासून इच्छाच होत नाही माझी शूट करायची. म्हणजे मी 1-2 मुमेंट्स तुमच्यासोबत शेअर केल्या, पण ते मी जेव्हा त्याचे रिझल्ट्स बघितले ना व्हिडिओचे, जरा मी थोडंसं डिमोटिवेट झालं. मला इच्छाच होत नाही शूट करायची. असं वाटतं सगळं थांबवा माहिती आहे का. एवढं जीव काढून व्हिडिओ काढतोय मी. रोज सकाळी उठायचं, सकाळपासून सगळं म्हणजे संध्याकाळपासून सगळं शूट करतो. एंडिंगला रिझल्ट काय भेटतात बघितले का त्याचे? रोज टाकतोय का घरामध्ये, रोज व्हिडिओ टाकतोय, रोज हे करतोय. म्हणजे मी थांबणार नाही आहे. म्हणजे थोडंसं मला असं डिमोटिवेट झाल्यासारखं वाटतं, पण मी थांबणार नाही. थोडंसं रिफ्रेश करतो स्वतःला. नवीन काहीतरी आयडियाजवरती काम करायला लागणार आहे. सो
थांबायचं नाही का, म्हणजे रिझल्ट 1-2 व्हिडिओजला थोडेसे व्ह्यूज वगैरे डाऊन गेले आणि साईडवरती पण छोट्या मोठ्या गोष्टी घडल्या. सो म्हणजे सगळ्याच गोष्टी नाही सांगायच्या मला तुम्हाला, पण असतात काही गोष्टी नाही का, म्हणजे साईडवरती कोणाला आवडत नाही ब्लॉग्स वगैरे शूट केलं, म्हणजे ह्या साईडवरती नाही कोणी, दुसऱ्या साईड्सवरती काय. मग त्यामुळे मी थोडंसं आज जरा वाटलं, म्हणजे इच्छा नव्हती माझी ब्लॉग शूट करायची, पण तरीसुद्धा मी हे सगळं शेअर करतोय तुमच्यासोबत. आय डोंट नो का. बाय द वे शेटला वडापाव आणले होते येताना मी थोडेसे, म्हणजे हिचा कॉल आला होता की येताना मला वडापाव घेऊन ये. तर आलं जसं घरामध्ये आलो, हिने आंघोळ वगैरे करून फ्रेश बसली होती आणि डायरेक्ट वडापाव खायला गेले, ते पण मस्तपैकी बेडवरती बसून. ही खरी आयुष्याची मजा यायची. माझे हात बघा कसे झाले, लयच दमलोय माहिती का, सगळं काम, सगळ्या अडचणीमध्ये होतं सगळं काम. गाईज तिथं एवढे दगड होते ना लेवल करायला, अर्धा दिवस तर माझ्या दगडांमध्येच खेळण्यात गेला. आता घरी आलो आहे तर म्हणजे हिला नाश्ता वगैरे आणला तेवढंच. एवढं ट्रॅफिक, प्रमाणच नाही त्या ट्रॅफिकला, म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसतं ट्रॅफिक असतं, दुसरं काहीच नाही ट्रॅफिकच्या सोबत. सकाळी जाताना आणि संध्याकाळी येताना एवढंच. घरून जाताना आणि घरून यायचं एवढा कंटाळा येतो ना ट्रॅफिकमध्ये, असं वाटतं घरीच बसावं, काही कामच नाही करावं. पण काम नाही केलं तर मग खायला कोण देणार, असा विषय. त्यामुळे मग मला कामाला जायला लागते, नाही तर मी घरीच बसून राहिलं असतं. जाऊ चला जरा आंघोळ वगैरे करतो, जरा फ्रेश होतो, म्हणजे मग माझा आवाज पण मोठा येईल आणि व्यवस्थित मला काय बोलायचं ते पण जरा मन मोकळेपणाने मला बोलता येईल. व्हॉट डू यू से? दूध नाही आणलं का? डोरे अरे गडबडीमध्ये घरी मला दूध आणायचं होतं, ते पण विसरलं मी. आणि जसं आलो ना मी असंच बेडवरती बसलोय गपचूप, विचार करतो वगैरे ऋतुजाने विषय काढला म्हणून. म्हणजे एवढा विचार केला मी त्या गोष्टीचा की बाबा नक्की आपण कमी कुठं पडतंय ह्याचा मी जरा शोध घेतो. जाऊ द्या काय बोलायचं त्याच्यावरती, आता जे होतं ते चांगल्यासाठी होतं. बहुतेक देवाला काही वेगळं मंजूर असेल, कारण जेव्हापासून माझं ते म्हणजे पहिल्यावालं जे अकाउंट गेलं ना, जे की आता दुसऱ्या कोणी जरी यूज करतंय, ते अकाउंट पण पहिल्यावालं चालू झालं. पण मी प्रयत्न करतोय की तेवाला अकाउंट परत येईल, कारण त्याच्यावरती माझे जवळ 1.5 लाख फॉलोअर्स होते, म्हणजे 1.5 लाख लोक माझ्यासोबत जोडले गेले होते, सगळेजण मोठी फॅमिली तयार झाली होती. म्हणजे असं नाही की काही वाईट केले कोणाचं वगैरे काय, असं काय नाही. आय डोंट नो माझ्यासोबत असं काय झालं वगैरे, पण मी प्रयत्न करतोय तेव्हाला पण अकाउंट येईल असं वगैरे, पण ते काहीच पॉसिबल होत नाही. जे चाललं आहे सगळं उलट्या दिशेने चाललं आहे, तरी पण मी हे सगळं करतोय, मन लावून करतोय, काम पण करतोय, ब्लॉग पण शूट करतोय, अजून बऱ्याचशा गोष्टी करतोय, पण सगळं काही उलटं होत चाललं. बघू, जसं देव मार्ग दाखवेल तसं चालत राहणार आहे मी. पण ब्लॉग शूट होणार, थोडंसं जरा असं डिमोटिवेट झाल्यासारखं वाटलं नाही का, म्हणजे काम पण करतो, एवढं सगळं धावपळ करतो, पण त्याचा रिझल्ट भेटत नाही. मला वाटतं माझ्यासोबतच असं होतं की तुमच्यासोबत पण असं होतं, आय डोंट नो. आत्ता थोडं आंघोळ वगैरे करून जरा फ्रेश झालो आहे आणि त्याच्यात थोडा वेळ मी सोफ्यावरती बसलो होतो, माझ्या पायाला मुंगी आलं. लेट्स सी जरा जेवणाला काय काय मेनू जरा ते दाखवतो म्हणजे मला काय हे पनीर उडी बाबा, पनीर की सब्जी, काय पनीर मसाला आहे का पनीर काय आहे, तुफानी पनीर काय आहे नक्की? पनीर फक्त पनीर. ती बोलते फक्त पनीर आहे, खाऊन झालं की ठरव, म्हणजे नंतर डिसाईड कर, तुला जी डिशचं नाव द्यायचं ती वाली डिश तू कन्सिडर करू शकता, असा विषय. बाय द वे आता जरा बरं वाटतं, म्हणजे नाही का फ्रेश वाटतं, जरा बसलो वगैरे ना, जरा थोडा आराम केला सो जरा फ्रेश वाटतं. नाही तर साईडवरती एवढं दमून जातो ना की काही कळतच नाही काय करू आणि काय नाही. आता जेवण वगैरे करायचं आणि स्टुडिओवरती जायचं. पाहिजे हा ब्लॉग छोटासाच आहे, थोडंसं ॲडजस्ट करून घ्या, कारण होतं रे कधी होतं असं की असं वाटतं की नाही सगळं स्टॉप करावं आणि एकदम निवांत राहावं, म्हणजे लाईक जे चाललं आहे ना ते चालून द्यावं. अचानक मग जरा असं काही बोलून गेलं ना, नंतर मग असं वाटतं नाही कशासाठी एवढं, जर आपण मागचे 2-3 वर्ष झाली कन्सिस्टन्सीनी चाललं आहे, म्हणजे लाईक किती मोठं आपण झेलत चाललं आहे. 1.5 लाखाचं अकाउंट हे झालं, हॅक झालं, नंतर मग छोट्या मोठ्या गोष्टी होतच चालल्या, पण अजून गिवअप नाही केले. सो इथून पुढं पण गिवअप करणार नाही तुमचा भाऊ, कंटिन्यू लेवलला ब्लॉग येणार म्हणजे येणार. आज थोडंसं घरी जरा डिनरचा वगैरे व्यवस्थित जरा प्लॅन आहे, म्हणजे काय पनीर वगैरे बनवलं आहे. आणि ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायच्या नादामध्ये मी ना मिनी ब्लॉग शूट करायचा राहून गेले. सो आज आपल्या इंस्टाग्राम चॅनलवरती मिनी ब्लॉग तरी नाही येणार, हा ब्लॉग एन्जॉय करा आणि जमलंच तर जरा कमेंट शेअर
आणि चॅनलला ब्लॉग आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सो काळजी घ्या, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.